हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, संत दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. 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 मत्तेमध्ये आपण तिसरा अध्यायामध्ये 10 ते 11 वचन घेऊया. आणि आताच तर त्याने काय सांगितले, झाडाच्या मुळाशी तिकडे कुऱ्हाड ठेवलेली आहे. जी जी झाड चांगलं फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. आता आपण प्रत्येकाने एक अनुभव घ्यायचा आहे. सर आपण प्रभूमध्ये आहेत, वचनात आहे, शिक्षणात आहे. सर आपण देवाचं काम किंवा कार्य केलं नाही, तो आपल्याला उचलेल आणि कुठे टाकलं जाईल? अग्नीत टाकलं जाईल. हालेलुया. कारण देवाने जी झाडं दिली आपल्याला फळं द्यायला. आता झाड एक सुकलं का त्याच्यानंतर ते कुठे जाते? अग्नीत. तसं आपण लोक आहेत, जेव्हा आपल्याला हालेलुया ज्या वेळेला देवाने चांगली बुद्धी, ज्ञान, शिक्षण, मार्गदर्शन केलं, बरोबर, आणि त्याच्याद्वारे आपण शिकलो तर आपल्यातून चांगलं काम. आता मी चांगलं काम करतो, बरोबर, पण जर हेच काम मी करणं बंद झालं तर मला कुठे टाकलं जाईल? नरकात. हालेलुया. कारण मला जबाबदारी दिली तर मी जबाबदारी सोडून टाकली. हालेलुया. कधी पण मी लोकांना एकच शिकवते, कधी पण येशूचा हात सोडू नका. कारण याचं शेवट परिणाम फार मुश्किलात येते. जेवढे प्रार्थना सोडणे, ते बरेच लोकांची अशी परिस्थिती झाली, कोणते मरण पण गेले, म्हणजे फाटे काढून पण टाकले, तर कोणते नशात गेले, तर कोणपर्यंत आजपर्यंत जिंदगीमध्ये दुःखच भोगत आहे. हालेलुया. म्हणजे सुख नाही मिळत, शांती नाही मिळत. शांती सर्व हरवली. मग आजारी असू दे, दुःखी असू दे, समस्येत असू दे, संकटात असू दे, सगळा पैसा बर्बादामध्ये लागतो. कारण येशूचा हात पहिला आणि शेवट आहे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला शिक्षण घ्यायचं. कुणाच्या घशाला खाच करते. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला एक अनुभव घ्यायचा आहे की प्रभू जर आपल्या जोडीला आहे तर प्रभूच्या वचनानुसार आपलं भविष्य एक मजबूत होत आहे. तो कसे ते मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा, बघा, पश्चातापासाठी, म्हणजे तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून मी बाप्तिस्मा करतो, असा योहान आपल्याला शिकवतो. हालेलुया. म्हणजे तुम्हाला खरोखर पश्चाताप झाला पाहिजे की मी चुकलो. हालेलुया. समजलं? आता तुमच्या अंगावर काय डाग पडलं, काय पडलं, तर तुम्ही काय करणार? धुणार की नाही धुणार? स्वच्छ करणार पहिल्यांदा. हालेलुया. पण मनात पाप आहे ते कधी स्वच्छ करणार का? हालेलुया. कारण पाप काढायला माणसाला वेळ नाही आहे. हालेलुया. सकाळी उठले का कपडे धुवून टाकतात की नाही? आणि सुकवल्यावर परत इस्त्री करतात की नाही? तसंच आहे. सकाळी उठल्यावर हालेलुया 32:5 मनात असं पापांची कबुली करायचं, पश्चाताप करायचं, प्रभूला धन्यवाद द्यायचा, आत्मा शरीर अर्पण करायचं, धन्यवाद परमेश्वर, बस. हालेलुया. हा माणूस आपोआप फ्रेश होतो. ते दात घासून आंघोळ करून त्याने स्वच्छ होतं नाही. ज्या मनात भरलेलं आहे ना ते एकदम क्लिअर, एकदम मस्त होते. हालेलुया. गाडी बोट हलत नाही ना, ते गाडी पण हलते असते, बरोबर ना? 80-90 सांग. हालेलुया. माणूस उत्साहित पाहिजे. हालेलुया. आता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मागून येत. आता बघा, योहानाच्या मागून येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्ताच्या मागून पवित्र आत्मा,
प्रत्येकाच्या मागून 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 कोणते आहे. योहान 14:12 येशू बोलतो माझ्यावर विश्वास ठेवणं माझ्यापेक्षा मोठे कृत्य करेल. हालेलुया. आपल्या मागे कोण ना कोण आहेच. हालेलुया. आपले जेवढं नातं देवाबरोबर वाढलं जाते ना तेवढं देवाची कृपा आपल्याबरोबर येते. हालेलुया. कारण परमेश्वराने आपल्याला जी दिलेली ताकद आहे ती पाहिजे, विश्वास पाहिजे. हालेलुया. ज्याने मला पाहिलं ते यावं आणि मी त्याला पाहिलं ते पण तुझ्याकडे यावं. माझ्याकडे नाही, प्रभू तुझ्या वचनात तुझ्या शिक्षणामध्ये यावं असं मला एक वरदान पाहिजे. हालेलुया. किंवा मी कोणाची आठवण काढली की ते सुद्धा प्रार्थनेत यावं. आणि गुरुवारी मी बघितलं 2 गोष्टी की एक व्यक्ती आपल्या प्रार्थनेचेच गेलेले ते आले तर देवाचे गौरव झाले. हालेलुया. म्हणजे मी बघतो की मला एक दान मिळालं. हालेलुया. तर हर प्रार्थना कशी करतो माहिती आहे का? तू माझ्या विरुद्ध कुरकुर करते देवा, यांच्या तोंडी किंवा यांच्या मनात माझ्याविषयी कुरकुरपणा होऊ नये त्यासाठी मी प्रार्थना करतो की त्याच्या हृदयात आणणारा तूच परमेश्वर आहे. प्रेषित 1:24 त्याला चांगली बुद्धी दे, ज्ञान दे, शिक्षण दे. यासाठी मी आजपासून मध्यस्थी करतो, याचं भलं होते. दुसरं कोणाची निंदा करते त्याविषयी याविषयी तेव्हा सांगेल प्रभू मी यासाठी आज मध्यस्थी करतो की त्यांच्या जीवनात चांगल्या गोष्टी ज्यांनी ओळखलेलं नाही त्यांनी तुम्हाला ओळखावं की आपला बाप स्वर्गीय काय. जे ओळखून न ओळखणार आहे त्यांची ओळख जर भोगलेली जर आहे त्यांना सुद्धा तीच बुद्धी दे. का प्रेषित 28-26 पासून या लोकांना जाऊन सांग, ऐकाल तर खरे पण ते समजणार नाही, पाहाल तर त्यांना दिसणार नाही. हे शास्त्राचं शिक्षण आहे. मग ती मध्यस्थी करायची. आणि बऱ्याच लोकांना असं एक गिफ्ट दे की त्यांनी तुझी सेवा करावी, की त्यांना स्वर्गात जायचं आहे, त्यांना पाठवले पृथ्वीवर जा. उदयापुत्रासारखं लाईफ नसं झालं होतं, नुसतं खायचं प्यायचं मजा करायची नंतर आत्मा सोडून जायचं असं नाही. आत्म्याची प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. तर माझी वेळ जेव्हा मला मिळते ना मी हे काम करतो. आणि बाकी कोणाला भेटलं ना तर त्याला मी पहिल्या देवाविषयी सांगतो. म्हणजे त्याला पटलं तर ठीक आहे, नसेल तर बाजूला होतं. हालेलुया. कारण सगळ्या कोणाला नाही पडत नाही, सगळ्यांना पडते. आपलं स्वतःचं पाप कसं खाली करता येईल ते बघ. तुझ्यावर जीवनात संकट आली, दुःख आली, निराशा आली, ते का आली ते पहिलं विचार कर का माझी किती चुका झाल्या. असं आहे. मग माझे एवढं पाप झाले, मला संकट आले तेव्हा मला क्षमा मला कळत नाही. पण तुम्हीच मला ह्याच्यातून मार्ग दाखवू शकता आणि मी ह्याच्यातून बाहेर उतरू शकतो. ठीक आहे. हालेलुया. 2 प्रकार आपल्या शरीरामध्ये प्रवास करतात. एक योहानमध्ये आंधळ्याविषयी दिलेले 2 प्रकार असे आहेत की देवाच्या गौरवासाठी त्याला आजार आला. आणि मत्ते 9 अध्याय 1 ते 6 वचन ते आहे की तो पक्षघाती का पडला गेला की त्याच्या पापांची क्षमा व्हावी न उठून चाल. हे 2 शब्द त्याला मिळाले. हालेलुया. योहान 9 अध्यायामध्ये आपले शिष्य विचारतात कोणाच्या पापामुळे हा आंधळा झाला, यांनी किंवा याच्या आईबापाने. म्हणजे पहिल्या काळ असा होता आई बापाने निर्गममध्ये 20 अध्यायामध्ये त्या आज्ञा की आई बाप पूर्वीच्या काळात मूर्तीपूजा करत आणि ती मूर्तीपूजा न करायचं तेच करत होतं. आणि 100% पृथ्वीमध्ये हाच प्रश्न आहे. ज्या देवाची प्रार्थना करायची त्या देवाची प्रार्थना करत नाही. दगड फायबर हे कुणी आणि ह्याच्या मागे लोकांची झुंडी भरपूर असते. हालेलुया. मी एकच शिकतो की नांदी त्यांच्या लागू नका, तुम्ही प्रभू येशूच्या मागे लागा. हे माझं एक शिक्षण आहे. कारण आपल्या संकटामध्ये धाव घेणारा फक्त प्रभू येशूच आहे, आम्ही नाही.
लक्षात ठेवा, मी नेहमी लोकांना सांगतो, मला प्रसिद्ध करू नका तुम्ही करा तर ज्याने तुम्हाला बनवते, फक्त आज्ञा पाळा की जे तुम्हाला आम्ही शिकवतो ना तेवढं आत्मपरीक्षण करा आणि त्याच्या मागे लागा, आमच्या मागे नका लागा. म्हणून मी जास्त लोकांशी परिचय ठेवत नाही. मुलांना मी कोणाकडे पाणी, चहा, नाश्ता, जेवण खाऊन जसा आहे तसा राहतो, चुप राहतो. अरे कारण आपल्यातलं गिफ्ट नाही गेलं पाहिजे. आणि एकदा ते दान गेलं ना ते परत दान येत नाही. हां, लक्षात ठेवा, परत दानव कोणालाच नाही. किती लोक आपल्या प्रार्थनेमध्ये, किती कार्यकर्ते होते तुमच्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून येशू सांगतो, चिवबे आहे ते पडू नये म्हणून जपा. तुम्हाला देवाने उभं केलेलं आहे, नाव श्रेष्ठ दिलेलं आहे, गिफ्ट दिलेलं आहे. शरीराच्या गरजेवर कधीच शोक धरू नका. या शरीराच्या गरजा कधी खतम होतील तर पत्ता नाही. मी रोज सकाळ बघतो, देवाचे आभार मानतो, आज चांगला दिवस दिला आहे, प्रभू काहीतरी काम दे, मला तुमच्या कामाला लागू दे. उद्याची सकाळ मला माहिती नाही काय होईल तर काय नाही. एका दिवसात काय होईल माहिती आहे, वॉरंटी गॅरंटी आहे का? सगळीकडे आता एकच ऐकायला येते, अरे रात्री तो बरा होता, सकाळ गेला. अरे बरे होते गेले का? त्याला काय कारण आहे? काय कारण आहे माहिती नाही. ड्रॉन 15 कारण आहे. जर आम्ही देवाची सेवा आणि देवाचं काम केलं नाही तर फाट्याप्रमाणे फेकलं जाईल. देवाला एकच सांगतो की तुमची इच्छा पुऱ्या करण्यासाठी मला बनव आणि तुमचे मार्गावर मला नाही. एवढंच सांगतो, बाकी काही बोलत नाही. कारण आपल्याजवळ आपलं काही नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला बोलतो, जर स्वर्गात जायचं असेल तर त्याने पश्चाताप करावं. किती लाखो वर पाप 1:15 दिलेलं आहे. केवढी पापं होतात ते होते. एक ना एक दिवस पापातून, बंधनातून मुक्त करता येते. कोणाने काय सांगितलं? सगळ्या पापीपेक्षा मी पापी. पेत्राने काय सांगितलं? लोक 5,000 मी पापी व्यक्ती नाही, तुला माणसं धरायचं आहे. म्हणून मी लोकांना सांगतो, जगातला सगळ्यात पापी मी आहे. मला काहीतरी चांगलं काम दिलं देवा, तुमचे मी आभार मानतो. एवढी पापं तरी मी वाचवली. हालेलुया. येशू पापी लोकांसाठी झाला, लक्षात ठेवा. आणि त्याच्यातला माझा नंबर आला. हालेलुया. आपल्याला देवाने वाढवले. प्रत्येक गोष्टीची आहे शिकायचं आहे. आहारी जाऊ नका, कोणत्या गोष्टीच्या मोहाच्या आहारी जाऊ नका की तुम्हाला देवापासून दूर केलं जाईल. आणि जर तुम्ही देवापासून दूर झाले तर नष्ट ते 100% होते. पुढचं लाईफ मी नाही बदलू शकत तुम्हाला. हालेलुया. जीवनामध्ये चांगल्या गोष्टी नेहमी शोधून काढा. खूप पाहिजे. पाप कबूल करायचं खरं मेन आपल्याला एकच आहे. येशूने पाप कबूल करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. विचार करा की नाही. दुसऱ्यासाठी त्यांनी काय केलेलं? काय नाही केलं. हालेलुया. त्यांनी काय केलं मला सांग, काय केलं तुझं? हां, तरी त्याची निंदा करतात की नाही लोक? प्रार्थनेची निंदा करतात, येशूची निंदा करतात. आणि येशूमुळे मध्ये 24 अध्याय स्पष्ट दिली. हालेलुया. येशूच्या नावाने किती खोटे लोक उठलेले. कुठे आहेत तुम्ही? आहेत कुठे? पूर्वी बघा केवढे लोक प्रार्थनेत इंटरेस्ट घेत होते आणि या जगामध्ये आता किती इंटरेस्ट घेतात. लोक 18 पुढे स्वर्ग मिळणं फार कठीण आहे. 1,44,000 प्रकटीकरणामध्ये 7 अध्याय जर वाचलं तर तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून लोक 18 विश्वासच कमी होईल. हळूहळू हळूहळू सगळे बाजूला होते. सगळे मोहाला बळी पडतील. नोआच्या काळात जलपर्याप्रमाणे तसं खतम होतील. हळूहळू सगळं नष्ट होतं. अरे पुढे चालता चालता माणसं मरणार आहे. चालता चालता लाईफ नाही माणसाचं. देवाला कधी विचारलंय का, देवा माझं पुढचं भविष्य काय? कधी ऐकले का? कधी सांगितलेलं आहे का? हां, स्तोत्रचे 96 शेवटचा न्याय परमेश्वर आता करील.
आता हे सगळे परमेश्वराचे न्याय सुरू होणार. त्या 2-3 वर्षामधला तुम्हाला डिसिजन देतो. कुठलाच न्याय होणार नाही. कुठली व्यक्ती मानवाचे न्याय चालणारच नाही. परमेश्वर स्वतः न्याय करेल. एजेकिएल 34 अध्याय येशू स्वतः आपला कळप चालवेल. कोणता पास्टर राहणार नाही, कोणता ब्रदर राहणार नाही, कोणता चांगला सेवक आहे तोच राहील. शेवटला 2 संदेश ठेवले, कारण सगळे भ्रष्टाचार होत चालले. फार मुश्किल आहे. लाईफ सुधरा, तुम्ही बदला, माणसामागे जाऊ नका. तुम्हाला अद्याप काही तुम्ही शास्त्राचा अनुभव घेतला नाही. शेवट काय घटना होणार आहे. शेवटचे 2 संदेश हे प्रकटीकरणामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. त्याचं काय होणार नाही ते म्हणतील परत तिसऱ्या दिवशी. हालेलुया. पूर्ण परमेश्वर त्याच्यासाठी एक महत्त्व आहे. आपल्याला संधी मिळाली ना तेवढा वेळ घालवा देवासाठी. ही शीघ्र पास होणार. वेळेचा सदुपयोग कर. खूप खूप चांगला आहे. तुम्ही कुठे कोणाच्या मागे, अरे शास्त्र वाचा की नाही. हालेलुया. प्रभूने स्वतः बोललेलं आहे, खोटे ख्रिस्ती खोटे संदेश ठेवतो, त्याला धर्म बदला लागतात. खोट्या ख्रिस्ती लोकांना धरून काय माहिती आहे का, मानव प्रेम. तेव्हा 3:16 परमेश्वराने जगावर प्रेम केलं. मग काय जगाला त्यांनी जिंकलं, पण जगाला त्यांनी धर्माची स्थापना आत्मेने शरीराला लिखाणार नाही. आज किती लोक बहुकले गेले. एका कागदावर बरवासा ठेवणारा. म्हणजे तुम्ही कागदावर बरवासा ठेवत तेव्हा ख्रिस्ती होतात का? सगळ्यात ज्ञान देणारा परमेश्वर. आणि जेव्हा तो ज्ञानाने शिकतो ना, तर त्याला बरोबर माहिती ह्याला काय काय. हे सगळं मानवी व्यवहार सुरू झाला. पूर्वी सगळं जे होतं ना ते देवाने निर्माण करून ठेवलेलं होतं, आयुर्वेदिक. तर ते लोक त्यावेळेला लूकच्या मागे 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 लोक गेले. वैद्य होता तो. तर लोक देवाला किंमतच द्यायची बंद झाली. म्हणजे काहीतरी शरीराला त्रास झाला का ते हे गेलं डॉक्टरकडे, गेलं का डॉक्टरकडे. हालेलुया. आता जर हा प्रश्न निघाला तिकडे, तर प्रभू येशूने बघितलं सगळी त्याच्याकडे. ठीक आहे. मग येशूने आरोग्य द्यायला सुरुवात केली सगळ्यांना. तर लोकने बघितलं, अरे हो माणूस गेलेले केस, याला औषध प्यायला सुद्धा ताकद नव्हती, आणि याने याला उठवलं मेलेल्या माणसाला. औषध देऊन फरक नाही पडलं. म्हणून लूकने हे शुभवर्तमान लिहून काढलं 24 अध्याय की देव नक्कीच आहे. त्याने ॲक्सेप्ट केलं, मान्य केलं. आणि हे लूक हा कोणता प्रेषित नव्हता, कोणता संदेष्टा नव्हता. तो एक वैद्य होता की खरोखर या पृथ्वीत देव आहे आणि येशूच तो देव आहे. हालेलुया. कारण माझ्याकडून नाही घडलं, ते त्याच्याकडून घडलं. या जगात पुस्तकं मावणार नाही. ज्याला पवित्र आत्मा आहे ना, तो सगळं तुम्हाला सांगेल की काय काय होतं, कसं होतं. बिना पवित्र आत्म्याविषयी या विषयावर मला बायबलमध्ये लिहिलंच नाही. तर शेवटचं युवांमध्ये ना ते पुस्तक वाचा. या जगात पुस्तकं मावणार नाही एवढे चमत्कार झाले. ठराविक चमत्कार दिलेले. आणि त्याच्यामध्ये जास्त लोकांना शिकवण दिली ते म्हणजे पश्चातापाविषयी. पश्चातापाविषयी जास्त शिक्षण दिलं. आरोग्याविषयी जास्त शिक्षण नाही दिलं. पश्चाताप कर, प्रीती कर, शांतीने राहा, दुसऱ्यांना शांती दे. रागाने राहतात, नम्रताने राहतात, द्वेषाने राहतात, तेव्हाने. येश प्रभूने सगळ्याच गोष्टी शिकवल्या नाही आहे की याने आरोग्य होते ना त्याने आरोग्य. कुत्र्याचा कोण डॉक्टर आहे का? गाव इकडे आपल्या इकडे हॉस्पिटल आहेत. अरे इकडे कुत्रे असतात. जेव्हा त्यांच्या पोटात दुखायला लागलं ना, ते गवत घेतात आणि खातात. आता गवत घेतलं ना, खाल्लं ना का ती उलटी करतात. आता एखाद्या माणसाने विष पिलं असेल तर त्याला मासनीचा पाणी
तो काढून तोंडात टाकायचा, नाही तर मीठ भरायचं, नाही तर तोंडात टाकायचं, पाणी टाकून त्याचा पोटावर द्यायचं पॅन. तो उलटी केला नाही का त्याचं विष होतं, नाही तर राख आहे ती पण. हालेलुया. किती गुण आहे तसं की त्या पोटात असं केलं पाहिजे की त्याला उलटी होण्यासारखं झालं पाहिजे, मग ती पचत नाही, निघून जाते, विष होतं. हालेलुया. आयुर्वेदिक किती औषध आहेत. हालेलुया. रोज सकाळी उठल्यावर थोडासा गरम पाणी पिऊ, ग्लास भरून, चहा पिऊ नका. तर त्याच्यानंतर काहीतरी दबावून नाश्ता करा. ॲसिडिटी होते का मला सांग. 1 तासानंतरच खायचं. 1 तास 60 मिनिटं बाजूला गेली पाहिजे, बरोबर. म्हणजे वेळेपेक्षा टक्के गेलं पाहिजे. आता 50% आहे तर 10% जास्त जाऊ. अरे नाही, की तत्पर्यंत पाणी पचन झाला ना, तो नाश्ता करतो त्याला ॲसिडिटी कधी होणार. भुकेला पोटी आणि तिखट आंबट खाण्यावर, आता तुम्ही गोड खाणं खा, आंबट तिखट पण खा, ते ॲसिडिटी म्हणा. कारण 1 तास करा, 1 तासानंतर तुम्ही खा, थोडं पचन होते ना, त्यानंतर खा, काही होत नाही. आणि फ्रूट केवढं खा, ॲसिडिटीच नाही होणार. पण फ्रूट खातील का, फ्रूट खातील का. पपई एवढे मस्त असतात ना, पपईमध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतं, रस्सा खालून त्या मुळातून पाणी तो खेचून खेचून वरपर आणते. आता एवढी मोठी पपई तयार करतो. अरे आणि त्या पपई खाल्यावर इतकी ताकद पायाला की विचार नाही, शक्ती येते. पपईचा कवळा पान असते, बागा माहिती आहे ना, पपईनं वरती पानं असतात, ती कवळी कवळी, ती ठेचायचं, त्याचा रस काढायचा. पेशी कमी झाल्या ते पेशी म्हणतात. मी पण म्हणतो डॉक्टर होतो आयुर्वेदिक. अरे हां, मला भरपूर औषधं माहिती आहे. पण तुम्ही जर औषधाच्याच मागे गेले तर काय, जो फ्रूट खाते ना त्याला रोग नाही, समजलं. जो फ्रूट खातो ना त्याला रोग नाही. आता तुम्हाला माहिती आहे, मी 100% आजारी नाही. मी आजार कधी पडतो माहिती आहे ना, कधी मी काल बघा, शुक्रवार गुरुवार 2 दिवस आहे ना, 1 बाटली मी पाणी पिला शनिवारपर्यंत. अद्याप माझ्या घरात इकडे पाणी, त्याच्यानंतर 1 ग्लास. अरे म्हणजे 1 लिटर पाणी. नाश्ता जेवण शुक्रवारपासून गेला ना, तर म्हणे बघ हे डोळ्यात नीट येते. गरमी होते ना, परत बोलणं, टाईम नाही आहे, वेळ नाही आहे, हे त्याग आहे. तरी तुमच्यासमोर कसा आहे. इथे पाण्याच्या टँकर आहेत. हालेलुया. माझं कसं आहे, सकाळी नाश्ता केला ना, पहिला उठल्यावर थोडा पाणी पी, जास्त नाही. मग रात्री तो किती वेळा तरी मला उठायला लागते, तरी थोडा पाणी पिईन, 1 घोट 2 घोट राहील. आणि त्यानंतर थोडं 2-3 घोट उठल्यावर पाणी पितो. मग थोड्या टायमानंतर प्रार्थना केली का, एक नाश्ता केला पूर्ण 1 ग्लास पाणी पितो. ना मग कुठे बाहेर गेला तर चुकून बाटली नेऊन सुद्धा बाटलीचा ठिकाणा नाही, पाणी पिऊ. मग त्याच्यानंतर काय करणार, जेवायला बसला तेव्हा 1 ग्लास पाणी पिऊ. नाहीतर मला वेळ नसते. कारण मी त्याग पण करतो अशा काही गोष्टीचं, खाण्यापासून या वस्तूसाठी. का आहे त्यात समाधान. शरीर जर मजबूत ठेवायचं असेल व्यवस्थितपणे, तर कोणत्याही खाण्यामध्ये थोडं कंट्रोल ठेवा, खातच नाही बसायचं. अरे त्याला सवय लावायची. कारण मी आता एवढं खातो, थोडं कमी खातो, सवय लावायला सुरुवात करा. किती फायदे होतात. रोग आम्ही आपल्या अंगावर आणतो. हालेलुया. फळं खाणारा, हालेलुया, निमित खाण्याला रोग कमी, समजलं. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीचे आचारविचार वेगळे आहेत.
पाण्याचं प्रमाण शरीराला मजबूत असलं ना तर शरीर एकदम परफेक्टली होते. हालेलुया. सगळ्या गोष्टी कंट्रोलात ठेवायच्या. म्हणून पहिलं पाप कबूल करा. कोणतं? हां, पहिलं पाप कबूल करा. आणि जेवढं तुम्ही पाप कबूल करणार तेवढा माणूस फ्रेश असतो, कारण त्याच्या डोक्यावर ना टेन्शन नसते. हालेलुया. पश्चाताप, सुवार्तेवर विश्वास आणि आज्ञा आणि नियम हे पहिले पाळा, म्हणजे तुम्हाला प्रभू येशू मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल. आता छोटीशी प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, प्रत्येकाला चांगली बुद्धी, ज्ञान दे, मार्ग दे, शिक्षण दे. आजार, दुःखी, निराशा, समस्यात आहे त्याच्यातून मुक्त कर. प्रत्येकाचा आत्मा स्वर्गात जाऊन विशेष प्रार्थना. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्व मंत्र, कामदार, सरपंच, सर्व कोणी समजले ही प्रभूच्या नावाने प्रार्थना करते. आमेन. हालेलुया.